Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. आणखी एक महत्त्वाची बातमी. भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची एसआयटीनं 4 तास चौकशी केली. या चौकशी दरम्यान एसआयटीनं चाकणकरांना एकूण 8 प्रश्न विचारले. या प्रकरणामध्ये चाकणकरांना सहआरोपी करण्याचीही मागणी महिला नेत्यांनी केली आहे. पाहुयात यावरचा एक रिपोर्ट. अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटी समोर रुपाली चाकणकर चौकशीसाठी हजर झाल्या. अशोक खरात सोबतचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाकणकरांवर अनेक आरोप झाले होते. यानंतर तब्बल 1.5 महिन्यांनी चाकणकर नाशिकमध्ये एसआयटी समोर हजर झाल्या. रुपाली चाकणकरांची एसआयटीनं 4 तास चौकशी केली. या चौकशी दरम्यान एसआयटीच्या पथकानं चाकणकरांना 8 प्रश्न विचारले. खरासोबत केव्हापासून ओळख होती? शिवनिका संस्थानावर असताना खराच्या काळ्या कारनामांची माहिती होती का? खरासोबत ज्या पूजाविधी केल्या त्या नेमक्या कोणत्या होत्या? पूजाविधीतूनच काही आर्थिक संबंध खरासोबत जोडले होते का? खरासोबतचे व्हिडिओ, फोटो केव्हाचे आणि कोणत्या कार्यक्रमातील आहेत? खरासोबत आर्थिक व्यवहार कोणकोणत्या बँक अकाउंटमधून झाले? शिवनिका संस्थानाच्या बैठकांमधून कोणते कामकाज सुरू होते? इतर राजकीय मंडळी मंदिरात कोणाच्या सांगण्यावरून येत होती? हे प्रश्न एसआयटीनं चाकणकरांना विचारले. एसआयटीमध्ये या तपासामध्ये त्यांचे जे काही प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नांची समर्पक अशी उत्तरं मी दिलेली आहेत आणि मला असा विश्वास वाटतो की नक्कीच या सर्वांचं या उत्तराने समाधान झालं असेल. आपण पुन्हा चौकशीला येणार आहात का? पुन्हा चौकशीला बोलवलंय का? पोलिसांना जसं माझं यामध्ये तपासात सहकार्य हवं असेल तसं पूर्णपणे मी सहकार्य करेन. काय काय प्रश्न नेमके तुम्हाला विचारण्यात आलेले होते हे आपल्याला अहवालामध्ये समजतीलच. रुपाली चाकणकरांचे भोंदू अशोक खरात सोबतचे निकटचे संबंध होते. महिलांवर अत्याचार करणाऱ्या बलात्कारी भोंदू खरातला चाकणकर गुरु मानत होत्या. चाकणकरांनी अशोक खरातचे पाय धुतल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. खराच्या डोक्यावर छत्री धरून उभे राहिल्याचा चाकणकरांचा व्हिडिओ चांगला चर्चेत आला होता. खरात विरोधात बातम्या प्रसिद्ध करणारे पत्रकार दत्तात्रय खेमनार यांच्यावर चाकणकरांनी दबाव आणल्याचा आरोप आहे. अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टवर रुपाली चाकणकर विश्वस्त होत्या. बहीण प्रतिभा चाकणकर आणि कुटुंबातल्या इतर सदस्यांच्या नावावर समता पतसंस्थेत बोगस खातंही आढळून आलं आहे. खराचा भांडाफोड होण्याच्या आधीच त्याच्या विरोधात एका स्थानिक वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानंतर रुपाली चाकणकरांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप संपादक दत्तात्रय खेमनार यांनी केला होता. त्या खेमनार यांनी रुपाली चाकणकरांना सहआरोपी करण्याची मागणी केली. आज खऱ्या अर्थानं त्यांना एसआयटी समोर बोलवलं आहे आणि आम्ही आज एसआयटीला या ठिकाणी मागणी करणार आहे का हे सगळे ज्या आम्हाला खऱ्या अर्थाने मला त्रास दिला गेला त्याचे सगळे पुरावे मी आपल्याकडे सादर केले. या पुराव्याच्या अनुषंगाने रुपाली चाकणकर यांचा थेट संबंध खरा त्यांच्याशी दिसून आलेला आहे. का मुळात एखाद्या भोंदूबाबांनी बातमी छापणं आणि त्या बातमीच्या खुलासा आयोगाकडून एखाद्या पत्रकाराला असं टॉर्चर करणं या ठिकाणी त्या असणाऱ्या संविधानिक पद्धतीचा गैरवापर झाला आहे. त्यामुळं या महिला आयोगाच्या ज्या माजी अध्यक्ष आहे रुपाली चाकणकर यांना त्या एसआयटीने आज चौकशी करून या गुन्ह्यामध्ये सहआरोपी करा अशी आमची मागणी आहे. भोंदू खरात प्रकरणात आक्रमक भूमिका घेणाऱ्या अंजली दमानिया आणि रुपाली पाटलांनी या चौकशीचं स्वागत केले. खरात प्रकरणात सुनील तटकरेंनी रुपाली चाकणकरांना वाचवण्याचा प्रयत्न केला असा आरोपही अंजली दमानियांनी केलाय. रुपाली चाकणकरांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला गेला. सुनील तटकरे अगदी ढाल बनवून त्यांच्या समोर उभे होते. त्यांची चौकशी होऊ नये याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. सातपुते मॅमना पण तीच रिक्वेस्ट करणार आहे की त्या वकिलांना तुम्ही बाहेर बसवा. चौकशी ही एकट्या रुपाली चाकणकरांची झाली पाहिजे तरच खरं काय ते बाहेर येईल. आणि रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षपदापर्यंत कशा पोहोचल्या या सगळ्या गोष्टी आता बाहेर आल्या पाहिजेत. रुपाली चाकणकर खास करून त्या आरोपी आहेत हे आम्ही पहिल्यापासून सांगतोय तुम्हाला. एसआयटीनी त्याच्यासाठी संथगतीने त्यांचा तपास चालू आहे, पण देर आहे दुरुस्त आहे आणि तो तपास त्यांना करून त्याच्यामध्ये ऑलरेडी एसआयटीकडे अनेक जे धागे दोरे सापडलेले आहेत ते चाकणकरांच्या संबंधित त्यांच्या प्रतिभा चाकणकर बहिणीच्या संदर्भात मिळालेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्यात त्या आरोपी 100% आहेत.
खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकरांनी राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद त्यांना सोडावं लागलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. खरं तर SIT का उशीर करते या सगळ्या चौकशीला हेच कळत नाही. एकट्या खरातची चौकशी होते मान्य आहे, परंतु त्याच्यातील संबंधित लोकांचीही चौकशी झाली पाहिजे. मग त्यात रुपाली चाकणकर असतील किंवा अन्य मंत्री असतील. नाही, मला वाटतं SIT नेमलेली आहे आणि त्या अनुषंगाने ज्यांची या प्रकरणामध्ये चौकशी करणं आवश्यक आहे त्या चौकशीतला एक भाग आहे. आणि रुपाली चाकणकर यांचे या विषयासंदर्भातले संदर्भ, त्यातनं निष्पन्न होणाऱ्या गोष्टी याकरिता तपासाची आवश्यकता SITला वाटली असेल आणि म्हणून त्याकरिता रुपाली चाकणकर यांना चौकशीला बोलवलेलं असावं. माझा त्यांना निरोप सांगा की जाहीर करायला सांगितलं आहे. असं आहे, काहीतरी प्रसिद्धी मिळण्याकरता बोलायचं. राहिला रुपाली चाकणकरांचा प्रश्न, त्यांना जर बोलवलं असेल तर पोलीस योग्य वेळी त्यांच्याबद्दलची भूमिका आपल्यासमोर मांडतील. बनावट बोगस बँक खाती प्रकरणात रुपाली चाकणकरांच्या बहीण प्रतिभा चाकणकरांचीही SITनं चौकशी केली. त्यावेळी धार्मिक कार्यासाठी आपण खरातला पॅन कार्ड दिलं होतं असा दावा रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांनी केला. आता रुपाली चाकणकर यांचीही चौकशी झाली. यानंतर SIT चाकणकरांना पुन्हा चौकशीला बोलवणार का हेच पाहावं लागणार आहे. पवन येवली, TV9 मराठी, नाशिक. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.